जळगाव जिल्ह्यातल्या एरंडोल तालुक्यामधलं पद्मालय हे एक छोटंसं गाव। या गावात बहुतांशी समाज आदिवासीच आहे। यावरूनच गावातल्या मुलांचं आरोग्य कसं असेल याचा अंदाज येऊ शकतो। मात्र या गावामधल्या अंगणवाडीतल्या 2 सेविका लता पाटील आणि सुरेखा पाटील यांनी राजमाता जिजाऊ माता बाल पोषण मिशनच्या अंतर्गत आपल्या अंगणवाडीतच ताज्या पालेभाज्यांची परसबाग विकसित केली। त्यासाठी ग्रामपंचायतीनं 5 ट्रॅक्टर माती तसंच 2 ट्रॅक्टर लेंडी खत उपलब्ध करून दिल्यानं सुपीक जमीन तयार झाली। त्यात पिकवलेल्या ताज्या पालेभाज्यांचा या अंगणवाडी सेविकांनी बाल पोषणासाठी उपयोग केला। भाऊसाहेबांना आम्ही माती टाकायला सांगितली, त्यांनी 5 ट्रॅक्टर माती टाकली, 2 ट्रॅक्टर लेंडी खत टाकलं आणि त्याच्यावर आम्ही वाफे तयार करून शास्त्रीय पद्धतीने गोल आकार आखून त्याच्यात नंतर त्या परसबागेचं आम्ही आखणी केली। पहिली कार्यशाळा जिल्ह्याची पण आमच्या इथे पद्मालयलाच झाली। आमचा एकच उद्देश होता इथं की जेणेकरून ह्या जमातीच्या मुलांना चांगल्या पालेभाज्या मिळतील, त्यांचं पोषण चांगलं होईल, तसंच गरोदर मातांना सुद्धा आम्ही परसबागचा भाजीपाला देतो। पद्मालय गावातल्या अंगणवाडीच्या या उपक्रमाचे सकारात्मक परिणाम लगेचच मुलांच्या आरोग्यातूनही दिसून आले। अंगणवाडीतील बालकांना जी भारताची भावी पिढी आहे ती सुदृढ आरोग्यदायी निर्माण करायची असेल तर त्यांना विषमुक्त आहार दिला जावा। अंगणवाडी जे पोषण मिळतं त्यातून वेगवेगळे घटक जे शरीरासाठी आवश्यक आहे ते दिले जावे, या उद्देशाने कार्यशाळेमध्ये माहिती देण्यात आली होती। ते ऐकल्यानंतर आम्हाला वाटलं की हो, आपल्या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत अशा प्रकारची कार्यशाळा, आपल्या अशा प्रकारची पोषण आहार वाटिका झाली पाहिजे। लहान मुलं तसंच गरोदर मातांना परसबागेतूनच ताज्या पालेभाज्या पुरवणारी राज्यातली ही दुसरी अंगणवाडी आहे। त्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अंगणवाडी सेविका लता पाटील आणि सुरेखा पाटील यांचा नुकताच मुंबईत सत्कार करण्यात आला। विकास बदाणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, जळगाव। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।